आपण ट्रायगोना माशीच्यासाठी एक पोकळ जागा तयार करतोय। हे मला आमचे श्री तरेने हे शिकवलं, हे माझ्या मधमाशीतले गुरु। तर ह्या ती मधमाशी जी असते त्याला डंखविरहित माशी जी म्हणतात, ते जास्तीत जास्त आपल्या लिंबा एवढं पोळं असतं आणि ते पोकळीत असतं, पूर्ण अंधाऱ्या जागेत असतं आणि तिला स्वतःला सिक्युरिटी पाहिजे म्हणून बारीक छिद्र असलेल्या गोष्टीतनं पण आतमध्ये पोकळ आहे अशा जागी ती घरटं करते। तर तरे सरांनी मला सुचवलं की तुम्ही बांबूचा करा, हा बांबू आतून पोकळ आहे, तर आपण ह्याच्या दोन्ही बाजूला पापून आहेत म्हणजे आतमध्ये जायला जागा नाही आहे। तर ह्याचं आपण आता घरटं करतो आहे, म्हणजे आतमध्ये त्याची कॉलनीसाठी जागा तयार करतो आहे। तर हे चिरताना आपल्याला हे काळजी घ्यायची की हे दोन्ही फुटलं नाही पाहिजे। समजा हे गेलं वाया, ठोक ठोक बघूया। ठीक आहे, ठोक ठोक ठोक, बस बस बस, काढ। काढ सुरे। एक या बाजूला हे ह्याच्यात ते दोरी घे, 2 तुकडे करा आधीच त्याचे। हे आपण कापून त्याचे 2 भाग केले। आता हे 2 भाग करताना हे थोडं अजून घट्ट जॉईंट व्हायला पाहिजे। इथे भेग नको राहायला, इथे भेग नाही राहिले, इथे भेग नाही राहिले, तर इथे थोडीशी भेग राहिले, तर इथे मध्ये दाबलं तर ते घट्ट बसेल असं वाटतंय। इथे मध्ये हेच लाव, असं कर। त्यानेच करायला पाहिजे एकदम नाही, हे झालं की टाईट। मधमाशांचं घरटं